उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र प्रवास केलाय। मुंबईतून दोघांचा एकाच विमानातून प्रवास होतोय। विधानसभेबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे। अजित पवार यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर आता दोघांचा एकत्र प्रवास होत आहे। नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। नितीन, या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच दिशेने प्रवास नेमके कुठे जात आहेत, काय या संदर्भातली माहिती? निश्चितपणे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन महत्वाच्या नेत्यांचा एकत्रित प्रवास महत्वाचा मानला जातो। या दोघांनी मुंबई ते पुणे असा एकत्रित प्रवास केलेला आहे आणि तिथून ते पुणे रेल्वे स्टेशनवरती एका वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि कदाचित त्यांचा नंतरचा प्रवासही मुंबईच्या दिशेने एकत्रित होऊ शकतो। मात्र हे दोन महत्वाचे नेते एकत्रित आलेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची जागा वाटपाबाबत। आणि अजित पवार जे नाराज होते, जे.पी. नड्डा आणि त्याचबरोबर अमित शहा आलेले असताना उपस्थित नव्हते, यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। बिलकुल, धन्यवाद नितीन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय मुंबईतून दोघांचा एकत्र प्रवास होत आहे। यावेळेची एक सगळ्यात महत्त्वाची राजकीय अपडेट म्हणावी लागेल, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपपासून काहीसे नाराज आहेत अशा चर्चा असताना आता अजित पवारांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता पुण्याच्या दिशेने एकत्र निघाले आहेत।